पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपणाशी संवाद साधत असताना माझ्या समवेत माननीय आमचे उपनेते मिर्लेकर साहेब आहेत, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विलास चाळके साहेब आहेत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रोहन बने आहेत, त्याचबरोबर अंगवलीचे आमचे माजी सरपंच संतोष अणेराव हे बसलेले आहेत आणि अंगवली संगमेश्वर तालुक्यामध्ये अंगवली नावाचं जो गाव आहे तिथे उपसरपंच दिनेश कांबळे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। एक अत्यंत कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती आपल्याला द्यावी या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे। साधारण मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांचं एक त्यांनी केलेलं निवेदन माझ्या वाचनात आलं की म्हणे महाराष्ट्राचं वनक्षेत्र हे आता दिवसेदिवस वाढत चाललेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातलं वनक्षेत्र वाढतंय ही त्यांची स्टेटमेंट होती आणि त्यांनी सांगितलेलं स्टेटमेंट खरे की महाराष्ट्रातलं एकूण क्षेत्रफळ जे आहे त्याच्यामध्ये दररोज शेकडो एकरची भर पडते आणि त्या वनक्षेत्राचे कागदपत्र किंवा त्याचे डॉक्युमेंट्स हे जिथे आणून ठेवलेले आहेत, म्हणजे किती मोठ्या संख्येने जरा पुढे किती मोठ्या संख्येने वनक्षेत्र वाढतंय। पण दुर्दैवाने हे वनक्षेत्र कुठून वाढतंय तर अख्ख्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोळसा खाणी तयार होत आहेत नवीन नवीन आणि त्या वन खात्याच्या जमिनी कोळसा खाणीच्या ज्या आहेत त्या काही उद्योगपतींच्याकडून हडप केल्या जात आहेत आणि त्या वन खात्याच्या जमिनीच्या बदल्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पश्चिम घाटपट्टीच्या जो गाव आहेत त्या गावातल्या जमिनी त्या बदल्यात वन खात्याकडे सुपूर्द केले जातात। म्हणजे गोंदिया भंडारा ह्या भागामध्ये कोळसा खाणी निर्माण करायच्या त्या ठिकाणी थर्मल पॉवर्स आहेत। छत्तीसगडमध्ये कोळसा खाणी तयार करायच्या कारण त्या ठिकाणी सुद्धा थर्मल पॉवरचे प्रोजेक्ट आहेत। भुवनेश्वरमध्ये सुद्धा तसंच आहे, तिथे कोळसा खाणी तयार करून तिथे थर्मल पॉवर प्रोजेक्ट टाकायचे आणि त्या ठिकाणच्या वनजमिनी ज्या आहेत त्या या थर्मल पॉवरसाठी कोळसा खाणीसाठी उद्योगपतींना द्यायचे आणि त्याच्या बदल्यात महाराष्ट्रातलं म्हणजे आमच्या कोकण पट्टीतील संगमेश्वर आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यातल्या पश्चिम घाटपट्टीतल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी तिथल्या शेतकऱ्यांना फसवून तिथल्या शेतकऱ्यांना लुबाडून त्यांच्या दलालांच्या माध्यमातून त्या जमिनी खरेदी केल्या जातात आणि या खरेदी करत असताना सगळे म्हणजे जमिनीचे दलाल असतील, कंपन्यांचे दलाल असतील, प्रशासन व्यवस्था असेल, ह्या सगळ्यांना हाताशी धरून ह्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत। एकट्या संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे ते ओझरे हा जो सह्याद्रीचा घाटपट्टा आहे ह्या घाटपट्ट्यातील जवळजवळ 20 गावातील किमान 5000 एकर जमीन 20 गावातील किमान 5000 एकर जमीन ही मागच्या काही वर्षामध्ये पूर्णपणे तिथल्या ग्रामस्थांना अंधारात ठेवून तिथल्या ग्रामस्थांना फसवून ज्यांचे खरे जमीन मालक आहेत त्यांना कोणतीही कल्पना न देता त्या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार केले गेले आणि परस्पर त्या कंपन्यांना ती म्हणजे त्या बदल्यात जी वन खात्याला जमीन द्यायची होती ती कोणती प्रोसिजर फॉलो न करता अशा पद्धतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार करून त्या बदल्यात ही जमीन दिली गेलेली आहे। आज
मी आपल्यासमोर त्यातल्यापैकी एका दोन गावातली उदाहरणं इथे घेऊन आलेलो आहे. येत्या काही दिवसामध्ये 20च्या 20 गावातली असे खरेदी विक्रीचे व्यवहार जे खोटे केलेले आहेत ते प्रकरण आणणारच आहे. खास करून आमचे निगुडवाडी नावाचा गाव आहे संगमेश्वरमध्ये आणि दुसरा कुंडी. तर ह्या दोन्ही गावातील 123.46 हेक्टर एवढी जमीन केवळ 8 दिवसामध्ये खरेदी केली गेली. आणि ती जमीन ज्यांच्या नावावर आहे त्याच्यापैकी काही मयत आहेत. त्या मयत माणसांच्या जागी सुद्धा एक बोगस जिवंत माणसं उभी केली गेली. त्याच्या नावे खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेले. दुर्दैवाने रजिस्ट्रेशन ब्रांच जी असते त्याने सुद्धा खऱ्या माणसाचा तपास करायचा असतो. तो न करता ह्या दलालांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला अधिकृतपणे सुद्धा केलं गेलं. एकट्या निगुडवाडी आणि कुंडी गावामध्ये जे 123.46 हेक्टर जमीन जी आहे त्यापैकी बहुतांशी जमीन ही मागासवर्गीयांची आहे. आमच्याकडे इथे दिनेश कांबळे म्हणजे बसलेले आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यामध्ये होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यावेळेला तिथल्या कलेक्टरच्या माध्यमातून त्यांना 74 एकर जमीन ही वतन म्हणून दिली गेली. पण आज दिनेश कांबळेंच्याकडे एकही इंच जमीन शिल्लक राहिलीच नाहीये. त्या जमिनीच्या परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार हे त्या दलालांच्या माध्यमातून झाले. दिनेश कांबळेंसारखे अजून अनेक कुटुंब अशी आहेत की जी मागासवर्गीय आहेत की त्या मागासवर्गीयांच्या जमिनी सुद्धा अशाच पद्धतीने फसवून किंवा लोकांना कल्पना न देता खरेदी केल्या गेल्या. आणि म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुचांबे ते वज्रे हा जो संगमेश्वरचा घाटपट्टा आहे त्या घाटपट्ट्यातील किमान 5000 एकर जमिनी ह्या कोणत्या ना कोणत्या थर्मल पॉवर जनरेशन करणाऱ्या कंपनीना तिकडे चांगली जमीन द्यायची आणि इकडे ही लोकांची जमीन फसवून त्या लोकांना गंडा घालून जमिनी ज्या खरेदी करायच्या त्या शासनाच्या नावे वन खात्याच्या नावे वर्ग करायचा हा खूप मोठा रॅकेट देशातल्या भूमाफियांचं रॅकेट सध्या कोकणच्या भूमीवर काम करायला लागलेलं आहे. मागच्या 5 वर्षापासून हे रॅकेट सक्रिय झालेलं आहे. ते आजही तसंच आहे. आणि दुर्दैव असं आहे की मयत व्यक्तींचे वारस तपास न करता खरेदी पत्र केलं जातं. माझ्याकडे अशी एक केस आहे की मयत व्यक्तीच्या नावे वारस तपासाचा अर्ज सादर केला गेला. तो वारस तपास कोणत्या पद्धतीने नोटीस न देता सूचना न देता त्याच्या वारसाच्या बाबत कोणती त्यांना कल्पना न देता तो वारस तपास एका बोगस व्यक्तीच्या नावे त्याला खरा वारस म्हणून दाखवला गेला. आणि त्या बोगस म्हणजे 7/9/2018 7/9/2018 वारस तपास सादर केला गेला. आणि त्याच दिवशी वारस तपास झाला. त्याच दिवशी त्याच्या नावावर 7/12 चढला आणि त्याच दिवशी जमीन वन खात्याला हस्तांतरित सुद्धा झाली. इथे कृष्णा देवजी जाधव उर्फ शोभा देवजी कदम हे 7/11/2016 रोजी मयत झाले. 17/11/2016 रोजी मयत झाले. आणि त्यांचा वारस तपास करण्यासाठी 7/9/2018 अर्ज सादर केला गेला. आणि एकाच दिवशी वारस तपास झाला, 7/12 तयार झाला, जमीन हस्तांतरित झाली. अशा पद्धतीचे गैरव्यवहार दररोज त्या ठिकाणी शेकडोनी केले जातात. आणि त्या केल्यानंतर तिथल्या जे मूळ जमीन मालक आहेत त्यांना याची कल्पनाच नसते.
आपली जमीन आहे का, कोणी खरेदी केली का. आणि आत्ता जो मी मुद्दा तुमच्यासमोर जो मांडतोय, हे जो 123.46 हेक्टरचा, ही जागा कोणाला दिली तर RRWTL नावाची एक कंपनी, शासकीय कंपनी, ही चंद्रपूरमध्ये काम करते थर्मल पॉवर प्रोजेक्टचं. ही शासनाची कंपनी, केंद्र सरकारने ती स्थापन केली 23 डिसेंबर 2014 आणि 28 जुलै 2015 ती ATL ला सुपूर्द केली. आता ATL म्हणजे कोण तर अदानी ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी म्हणजे ATL. आणि तुम्हाला माहिती आहे की अदानीचं जे पॉवर प्रोजेक्ट आहे चंद्रपूरला, त्या पॉवर प्रोजेक्टला अतिरिक्त म्हणजे तिथून जवळजवळ 1700 मेगावॅट दररोज वीज तयार केली जाते आणि ती पूर्णच्या पूर्ण गुजरातला सप्लाय केली जाते. आणि मग त्या अदानीच्या पॉवर प्रोजेक्टला अधिक जागा हवी होती चंद्रपूरमध्ये, म्हणून म्हणजे अधिक किती हवी होती 284.27 हेक्टर क्षेत्र हे अदानीला हवं होतं. ते त्या चंद्रपूरच्या वनजमीन, ते पूर्णपणे क्षेत्र हे वन खात्याचं होतं. चंद्रपूरच्या वन खात्याची 284.27 हेक्टर एवढी जमीन अदानीला 2015ला देऊन मोकळे झाले पर्यायी जागेच्या त्या मोबदल्यात. आणि त्यांना 2015ला जागा दिली. मग त्या पर्यायी जागा त्यांनी शोधून काढली संगमेश्वरच्या त्या आमच्या कुचांबे ते वजरे या गावांमध्ये. आणि मग त्या अदानीच्या प्रोजेक्टसाठी जी जागा 284 हेक्टर घेतली, त्याच्यासाठी पहिल्या टप्प्यातली 123 हेक्टर जमीन 0.46 हेक्टर जमीन ही आमच्या निगुडे आणि कुंडी ह्या गावातील शेतकऱ्यांना फसवून खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेले. आणि मग तिकडच्या जागेच्या बदल्यात इकडची जागा वन खात्याला सुपूर्द केली गेली. आणि मग महाराष्ट्राचे वनमंत्री जे म्हणतायत ना की महाराष्ट्रातलं वनक्षेत्र वाढतंय, कसं वाढतंय तर हे असं वाढतंय. ही एक कंपनी झाली आता अदानींची. चंद्रपूरच्या एका कंपनीचे जमिनीचे गैरव्यवहार मी तुम्हाला सांगितले. म्हणजे मयत व्यक्तीच्या नावे कागदपत्र साधं डुप्लिकेट माणूस उभं करायचा, जे इतर सामायिक जमीन जी असते त्या सामायिक जमिनीच्या कोणत्याही सहहिस्सेदारांना न बोलवता एका दुसरा कोणतरी बोगस माणूस न्यायचा, त्याचंच प्रतिज्ञापत्र घ्यायचं आणि त्याच्या नावे ती जमीन खरेदी केली दाखवायचं, ताबडतोब सातबाऱ्यावर नावं चढवायची. आणि असं करून जवळजवळ 100% ग्रामस्थांना फसवून, त्या 20 गावातील अनेक ग्रामस्थांना फसवून हजारो एकर जमीन ही अशा पद्धतीने देशातल्या कोल माफियांसाठी त्यांच्या घशात घालण्याचं काम ह्या सरकारच्या ह्या कार्यकालात झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे आणि हे सगळे जमीन व्यवहार होत असताना एक गंभीर गोष्ट अशी आहे की मगाशी मी सांगितलं की 7 तारीखला मयताचा दाखल केला वारसा पासाचा अर्ज, त्याच दिवशी दुपारी त्याला मंजुरी मिळाली, संध्याकाळी त्याचं सातबारावर नाव चढलं. एवढ्या गतिमान पद्धतीने हे जमीन व्यवहाराचे हे जमिनीचे गैरव्यवहार ह्या महाराष्ट्रातल्या आमच्या कोकण पट्टीतल्या संगमेश्वर तालुक्यातल्या ह्या गावांमध्ये होत आहे. आणि हे सगळं करत असताना दुर्दैवाने तिथल्या प्रशासन व्यवस्थेवर राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांचे सुद्धा फोन जात होते. जास्त भानगडीत पडू नका, सरळ लवकर काम करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करावी लागेल, अशा पद्धतीची धमकीवजा फोन ह्या महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्यांकडून जात होते. आणि त्यामुळे आज ह्या सगळ्या जमीन गैरव्यवहार हे एका आठवड्यामध्ये
2018च्या सप्टेंबरच्या एका आठवड्यामध्ये पूर्ण केले गेलेले आहेत. बरं, हे सर्व करत असताना ही मागासवर्गीय कुटुंबाच्या ज्या जमिनी आहेत ह्या सुद्धा गैरव्यवहाराने जर अशा पद्धतीने कोणी खरेदी विक्री केली तर त्याच्यावर कायद्याने ॲट्रॉसिटी लागू शकते. ह्याचं कोणतंही म्हणजे याचं गांभीर्य तिथल्या अधिकाऱ्यांना होतं म्हणून ते जमिनी नावावर करायला पुढे मागे करत असताना मंत्रालयातून महाराष्ट्राच्या मंत्रालयातून फोन जायचे आणि प्रत्यक्ष मंत्री तिथल्या सर्कल लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत बोलायचे. म्हणजे डेप्युटी कलेक्टरला फोन, SDMला फोन, तहसीलदारला फोन आणि थेट सर्कलला सुद्धा फोन, म्हणजे तलाट्यांना सुद्धा फोन. महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्यांनी ह्या संगमेश्वर तालुक्यातल्या निगुडी आणि कुंडी गावाच्या तलाट्यांना सुद्धा फोन केलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं हे व्यवहार ताबडतोब लवकर करा नाहीतर तुमची बदली करण्यात येणार आहे. आज ह्या मागासवर्गीय कुटुंबाची किंवा मग मागासवर्गीय कुटुंबाच्या ज्या ज्या जमिनी फसवून तिथे खरेदी केल्या गेल्या आणि त्या अदानींच्या ATLला म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला सुपूर्द केल्या गेल्या. ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना ॲडिशनल कलेक्टरने जी ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये सुद्धा अदानींच्या वतीने किंबहुना RRWTLच्या वतीने ज्या जमिनी खरेदी केल्या त्यांच्या वतीने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे एका अधिकाऱ्याने, त्या अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे जर केलेल्या व्यवहारामध्ये जर कुठे चूक वगैरे काय म्हणजे खोटं नाटं झालं असेल तर आम्ही शिक्षेला पात्र आहोत. भारतीय दंडविधान वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्याच्या अन्वये माझ्यावर कारवाई होऊ शकते अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट सुद्धा दिलं गेलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की कोकणातल्या गोरगरिबांच्या जमिनी हडप करण्याचं रॅकेट अख्ख्या देशातून ज्या दलालांनी सुरू केलेलं आहे त्या दलालांच्या ह्या जमिनी रॅकेटची गांभीर्याने दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी आणि कोकणामध्ये आलेली ही भूमाफियांची टोळधाड ताबडतोब रोखावी आणि जे पश्चिम घाट वेस्टर्न घाटाच्या त्या आजूबाजूला असलेले जे गाव संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे ते ओझरे ह्या गावातील 20 गावातील झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हे ताबडतोब रद्द करावेत आणि चंद्रपूरला 284 हेक्टर जमीन ही आगाऊ इन ॲडव्हान्स ATLला दिली गेलेली आहे. साहजिकच आहे संगमेश्वरच्या गावामध्ये झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हे बोगस आहे, हे सिद्ध होतच आहे. त्यामुळे तिकडेची जमीन जी दिलेली आहे ती सुद्धा ताबडतोब त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी आणि अदानींच्या करिता पूर्ण कोकण विक्रीस काढलेले आहे ज्या दलालांनी शासनाच्या आशीर्वादाने. हे प्रकार ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता आहे, नाहीतर कोकणवासियांना आपली भूमी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. मागासवर्गीय मंडळींना सुद्धा ही भूमी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. यापूर्वी सुद्धा बारसू येथे जे लँड स्कॅम झालं होतं, जमीन घोटाळे झाले होते, ह्या जमीन घोटाळ्याचं संपूर्ण पंचनामा तिथले पत्रकार शशिकांत वारिसे यांनी सतत केलं होतं आणि त्या शशिकांत वारिसेंची हत्या ज्या भूमाफियांनी केली, पंढरीनाथ आंबेडकर यांनी केली, दुर्दैवाने ह्या संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील झालेले जमीन खरेदी विक्रीचे गैरव्यवहार हे शोधून काढून मागासवर्गीय आणि कोकणवासीय यांना न्याय देण्यासाठी एक अंगवली इथे उपसरपंच दिनेश कांबळे हे सातत्याने प्रयत्न करतात. ह्या दिनेश कांबळेंच्या जीवाला सुद्धा
ह्या भूमाफियांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण काल 2 दिवसापासून त्यांना धमकीचे निरोप यायला लागलेले आहेत, आमिष दाखवण्याचे प्रयत्न होत आहेत, तरीसुद्धा त्यांना ते बळी न पडता केवळ आपल्या आजोबांच्या कर्तृत्वामुळे जी जमीन त्यांना मिळालेली आहे ती 74 एकर जमीन आज 1 इंच त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही आहे। जमीन खरेदी विक्री केल्यानंतर वन खात्याला जर ती द्यायची झाली तर त्या जमिनीची मोजमाप करायचं, म्हणजे सर्वे डिपार्टमेंटकडून, ATL कडून, आणि नंतरच ती जमीन हस्तांतरित करायची नकाशा तयार करून, अशी पद्धत आहे पर्यायी जमीन। परंतु या संपूर्ण संगमेश्वरच्या गावामध्ये अद्यापही या ATL करता, म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेड करता किंवा RRWTL करता ज्या जमिनी खरेदी केल्या गेल्या त्या खरेदी केलेल्या जमिनीचं अद्यापही सर्वे डिपार्टमेंटकडून एकही दिवस मोजणी झालेली नाही आहे। किंवा सर्वे डिपार्टमेंटने तसं पत्रच दिलेलं आहे की आमच्याकडे मोजणीसाठी अर्जच आलेला नाही, परंतु कंपनीच्या वतीने मात्र कलेक्टरना जे ॲफिडेविट दिलं गेलं त्या ॲफिडेविटमध्ये मात्र जमिनीचं मोजमाप करून नकाशा सादर केला, आम्ही सादर करीत आहोत अशा पद्धतीचं खोटं ॲफिडेविट केलं गेलं आणि ते कलेक्टरला दिलं गेलं। दुर्दैवाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा त्या प्रतिज्ञापत्राची शहानिशा न करता किंवा सर्वे कधी झाला, सर्वेचा तिथे नकाशा आहे का याची कोणतीही खातरजमा न करता त्यांचा तो अर्ज मान्य करून म्हणजे अर्ज दिला सकाळी 10 वाजता आणि 5 वाजता वन खात्याच्या नावावरती जमीन चढली गेली। त्यामुळे अशा पद्धतीने कोकणामध्ये ह्या भूमाफियांचा जो सुळसुळाट झालेला आहे, शासनाच्या आशीर्वादाने हा संपूर्ण भूमाफिया वाढत चाललेला आहे आणि आमच्या कोकणवासियांची भूमी हडप करायचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हा संपूर्ण म्हणजे निगुडवाडी व कुंडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सहित कुचांबे ते ओझरे ह्या गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये ज्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत त्यांची संपूर्ण चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम तयार करावी आणि तोपर्यंत त्यांचा अहवाल येईपर्यंत ह्या झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांना ताबडतोब स्थगिती द्यावी। आणि ती देत असतानाच पुनश्च एकदा दिनेश कांबळे यांचा सूर्यकांत वारिसे होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि दिनेश कांबळे यांच्या जीविताचे रक्षण करण्याची तरतूद करावी, त्याची म्हणजे जबाबदारी घ्यावी असं मी आपणास याद्वारे सांगू इच्छितो। हे 2018 साली मगाशी मी सांगितलं ना, साधारण सप्टेंबर 2018 साली मगाशी लिहिलं ना, ही खरेदी करायला सुरुवात झाली 2015 पासून आणि सप्टेंबर 2018ला याच्यावर शिक्कामोर्तब केले गेलं। 2015 पासून त्या गावामध्ये दलाल सुळसुळाट करून फिरायला लागले, पण प्रत्यक्षात सप्टेंबरच्या एका आठवड्यामध्ये 123.46 हेक्टरच्या कागदपत्रांच्यावर शिक्कामोर्तब झाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि ती वन खात्याला ट्रान्सफर केली गेली। सर, तुम्ही याच्यामध्ये एका मंत्र्याचा उल्लेख केला, पोस्ट मंत्री आहे आणि दुसऱ्याचं 5 वर्षांपासून कोकणात असे गैरव्यवहार सुरू आहेत। मग आधी तुम्ही देखील सत्तेमध्ये होता, त्यावेळी तुम्ही मावळला नाही, आता हे प्रकार उघडकीस कसे आले एवढा उशिरा? तर प्रत्यक्षात जसं आमचे दिनेश कांबळे आहे, हे त्यांच्या आजोबाची जमिनीवर ज्यावेळेला कसायला गेले, तिथे काही ना काही बागायती करायला गेले, त्यावेळेला वन खातं तिथे उभं राहिलं आणि मला नाही आमची जमीन आहे। आत्ता त्यांना कळून चुकलं की बाबा माझी आजोबांची जमीन, त्यांनी सैन्यामध्ये काम केलं म्हणून त्यांना कलेक्टरने त्यांना अवॉर्ड केलं होतं आणि ती जमीन वन खात्याला कधी गेली हे त्यांना कळलंच नाही।
आता सुद्धा ह्या 20 गावामध्ये शेतकऱ्यांना आत्ता माहिती पडायला लागलं की आपली जमीन आहे की गेली, कोणी हडप केली. आणि त्यानंतर ह्या महिन्याभरामध्ये हे सगळे शेतकरी आपल्या जागा शोधायला ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की आपली जमीन 3 वर्षापूर्वीच 4 वर्षापूर्वीच अशा पद्धतीने बोगसपणे खरेदी केली गेली. आपल्या हातात काय राहिले नाही. आता मंत्री कोण आहे त्याचा तपास गतिमान सरकारने घ्यावा आणि जे महसूल खात्याचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची ज्या वेळेला हा पूर्ण चौकशी करतील त्या अधिकाऱ्यांची इन कॅमेरा चौकशी जर केली तर त्या मंत्रालयातील कोणत्या मंत्र्याने अशा पद्धतीने फोन केले होते हे ते सांगू शकतील. महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्याने प्रशासकीय यंत्रणेवर ही दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोकणातल्या नाही. साहजिकच आहे की ATL ही विदर्भामध्ये आहे त्यामुळे तिथे इंटरेस्ट कोणाचा असू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. नाही, तसा माझा रोग कोणाकडे नाही. माझा रोग ह्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या बरोबर भ्रष्टाचारी प्रशासन यंत्रणा आणि त्यांना आधार देणारे खतपाणी घालणारे भूमाफिया त्यांच्यावर आमचा रोग आहे. आणि आमचा उद्देश एकच आहे की आमच्या गोरगरीब मागासवर्गीय कोकणी लोकांची जी जमीन हडप केली जाते ही जमीन वाचवावी आणि पुन्हा एकदा त्या मागासवर्गीय कुटुंबांना त्यांची जमीन त्यांच्या पदरात द्यावी ही मागणी मी याद्वारे करतोय. धन्यवाद. नाही, आजच्या दिवसाला हाच महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमातून आम्ही मांडतोय. त्यामुळे दिनेश तुम्हाला काय सांगायचं होतं? ठीक आहे. हा भूखंडाचा विषय जो आहे कोकणातल्या भूमी वाचवण्याचा हा आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.